आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परत बार्टी असेल, TRT असेल, RT, सारथी आणि महाज्योती तर ह्यांच्यात ज्यांनी MPSC कंबाईन बी, कंबाईन सी आणि इतर ज्या विविध स्पर्धा परीक्षा होत्या, UPSC असेल, तर अशा प्रकारच्या ज्या एक्झाम्स होत्या आणि त्यांचा जो रिझल्ट आहे तर तो या ठिकाणी आऊट झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे तर ते त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होऊन आपला जो रिझल्ट आहे तर तो पाहायला भेटलेला आहे। तर परत एक अपडेट आलेली आहे आपल्यासाठी। तर ती अपडेट या ठिकाणी आहे की डाउनलोड मास्टर QP। तर ही जी अपडेट आहे तर ती नेमकी कशासाठी आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जी अपडेट आहे तर ती काय असणार आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे आणि जसे आपण बार्टीच्या वेबसाईटला व्हिजिट करू, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो TRTI मधून आपण जर ॲप्लिकेशन केला असेल आणि एक्झाम दिली असेल तर आपण या पहिल्या लिंकवर क्लिक करून आपला जो रिझल्ट आहे तर तो आपण चेकआउट केलेला आहे। त्या ठिकाणी आपण स्कोअर कार्ड वगैरे आहे तर ते चेकआउट केलेले आहे आणि RT मधून केला असेल तर आपल्यासाठी ही जी लिंक आहे तर ती दिलेली आहे। अशा प्रकारच्या सर्व ज्या संस्था आहेत तर त्यांची या ठिकाणी लिंक आहे तर ते प्रोव्हाइड केलेले आहे। तर सिम्पली आपल्याला आपल्यानुसार जी लिंक आहे तर त्या लिंकवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे। जसे आपण या ठिकाणी लॉग इन करणार, आपला जो लॉग इन इंटरफेस आहे तर तो अशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला पहिला ऑप्शन आहे ॲप्लिकेशन प्रिंट, त्यानंतर आपला जो स्कोअर आहे तर तो या ठिकाणी पाहू शकतो आणि आता थर्ड ऑप्शन आलेला आहे डाउनलोड मास्टर QP। तर हा जो ऑप्शन आहे तर तो काय आहे, तर मित्रांनो, आपण जो ऑनलाईन एक्झाम दिलेली आहे, ऑनलाईन पेपर दिलेला आहे आपण, तर तो पेपर या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकणार आहे। म्हणजेच डाउनलोड मास्टर क्वेश्चन पेपर हा जो ऑप्शन आहे तर त्यासाठी दिलेला आहे। तर 1-2 दिवसांनी आपल्याला जो पेपर आहे, आपण ऑनलाईन पेपर दिलेला आहे, तर तो ऑनलाईन पेपर आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहे आणि त्या ठिकाणी आपला जो पेपर होता तर तो आपण त्या ठिकाणी चेक करू शकणार आहे। थँक्यू।